बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही प्रति कृतज्ञता माझी आहे. विद्यार्थ्यांनो, आपण गेले जवळपास 6 तारखेपासून इतिहास सप्ताह साजरा करतोय. आता हा सप्ताह साजरा करण्यापाठीमागचा आपला उद्देश काय आहे की इतिहासामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्या गोष्टींची माहिती आपल्याला असली पाहिजे. आता अनेक जण असं म्हणतात की अलीकडे विज्ञान युगामध्ये तर असं म्हणतात की कशाला ते पुराणातली वांगी शोधून काढायची, इतिहासामधले काय मेलेली मणी कशाला उकळून काढायची, पुन्हा काय त्याच्यामध्ये अर्थ असतो. पण असं नाही. इतिहास जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळला तर तुम्हाला वर्तमान चांगल्या पद्धतीने कळणार आहे. वर्तमानामध्ये चालणाऱ्या ज्या गोष्टी घडामोडी आहेत त्या चांगल्या पद्धतीने कळणार आहेत. मी जरी या ठिकाणी विवेकानंदांवरती बोलणार असलो, विवेकानंदांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणार असलो, तरी जाता जाता काही चालू घडामोडींच्या वरती पण मला भाष्य करणं भाग आहे. तर आपल्याला कळेल की आपण इतिहासामध्ये का डोकावायचं असतं. आता तुम्ही मीडिया, टीव्ही हे सगळं पाहता, तुम्ही पाहताय की पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये जर असं ढिसाळ नियोजन झालं पंजाबमध्ये असताना आणि त्याच्यावरून गदारोळ उठला, 24 आवर चालणाऱ्या वाहिन्यांनी ती बातमी लावून धरली. याच्या मागे कारण काय आहे की भारताने अगोदरच 2 पंतप्रधान अशा पद्धतीने गमावलेले आहेत. म्हणून आपले जे काही सर्वोच्च पदावरची व्यक्ती आहे त्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीच्या सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड असू नये. मग हे शोधत असताना आपल्याला इतिहासाची पानं शोधावी लागतात, इतिहासामध्ये डोकावं लागतं आणि मग इतिहास आपल्याला साक्ष देतो, इतिहास सांगतो की अरे बाबा इतिहासामध्ये अशा चुका होऊन गेलेल्या आहेत, आता त्या वर्तमानात तरी होता कामा नये. म्हणून आपल्याला इतिहास शिकायचा असतो आणि शाळेमध्ये इतिहास सप्ताह साजरा करण्यापाठीमागचा तेही एक महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला इतिहासात काय घडून गेलं ते आपल्याला अधिक ठळकपणे लक्षात यावं. म्हणून तुम्हाला माहिती आहे ब्रिटिशांनी भारत जिंकला तो 1757. ब्रिटिश आले भारतामध्ये. भारत ही सोन्याचं अन्न देणारी कोंबडी, भारतामधून सोन्याचा धूर निघणार. प्राचीन भारतीय परंपरा आपण पाहिली, प्राचीन भारतीय वैभव पाहिलं तर जगाला हेवा पडावा असं प्राचीन भारतीय वैभव. आणि याच्या अनुषंगानं भारतावरती अनेक परकीय आक्रमणं झाली, अनेक परकीय आक्रमणं झाली. त्यातले बरेचसे जे परकीय आक्रमक होते ते भारताच्या भूमीचा एक भाग बनून गेले. पण ज्या वेळेला हे दर्यावर्दी साहसी वीर जलमार्गाच्या साहाय्याने हिंदुस्थानचा शोध घेत हिंदुस्थान पर्यंत येऊन पोहोचले, म्हणजे भारताचा शोध लागला. कालिकत बंदरावरती पहिल्यांदा उतरला तो वास्को द गामा, झामोरीन राजाच्या दरबारात गेला, सवलती मागितल्या. भारतामध्ये सुरुवातीला आले पोर्तुगीज, मग आले डच, मग आले फ्रेंच आणि सरते शेवटी आले ब्रिटिश. ब्रिटिश भारतामध्ये आले. ब्रिटिशांनी हळूहळू करत भारत जिंकला आणि या ब्रिटिशांनी जो भारत जिंकला त्या जिंकण्याची सुरुवात झाली होती बंगालमधून. आज ज्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे ते विवेकानंदांचा, त्या विवेकानंदांचा जन्म हा सुद्धा बंगालमधला. ब्रिटिशांनी भारत जिंकला तो बंगालमधून. 1757 ला प्लासीची लढाई आहे, 1763 ला बक्सारची लढाई आहे आणि स्वामीजींचा जन्म आहे 12 जानेवारी 1863 ला. म्हणजे 1857 ते 1863. 1857 सावरकरांनी ज्याला स्वातंत्र्य समर म्हटलं, अनेकांनी त्याला शिपायांचं बंड म्हटलं ब्रिटिश इतिहासकारांनी, पण जे काही राष्ट्रवादी लोक होते त्यांनी त्याला स्वातंत्र्य समर म्हटलं. त्या 1857च्या नंतर म्हणजे 1863 साली या नरेंद्राचा जन्म झाला. नरेंद्र विश्वनाथ दत्त त्यांचं पूर्ण नाव. विश्वनाथ दत्तांच्या घरी जन्म झाला. आई भुवनेश्वरी, सात्विक, शांत, सुस्वभावी, घरामध्ये येणाऱ्या वकील, ऐहिक सुखाचा पूर्णपणे उपभोग घेणारे. ऐहिक सुख म्हणजे आपल्याला आता ज्या सुखाची आस असते की आपल्या समोर जे रोल मॉडेल्स असतात त्यांना त्या ऐहिक सुखाची आस असते की आम्हाला छान सगळं छान पाहिजे.
अशा कुटुंबामध्ये विश्वनाथ दत्त स्वतः पेशाने वकील असणारे, अटॉर्नी जनरल या तोडीचं पद म्हणजे सरकारचे कायदेशीर सल्लागार असणारे, घरामध्ये कशाची कमतरता नाही, काही नाही, अशा कुटुंबामध्ये या नरेंद्राचा जन्म झाला. त्यावेळेला भारताची परिस्थिती ब्रिटिश भारत जिंकत निघालेले होते. सुरुवात अर्थातच बंगालमधून झालेली होती. कसा होता बंगाल? स्वामीजींच्या नरेंद्र विश्वनाथ दत्तांच्या जन्माच्या वेळेला बंगाल कसा होता? बंगाल होता रोगराईने ग्रासलेला, बंगाल होता भ्रष्टाचारावरती पोचलेला. बंगाल म्हणजे एक प्रकारचं, बंगालची एक प्रकारे शिक्षा असायची. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला शाहिस्तेखानाची बोटं तोडली लाल महालामध्ये घुसून, आणि शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा होता, तो गेला आपली ती लुळी बोटं घेऊन दरबारामध्ये गेला बादशहाच्या, औरंगजेब बादशहाच्या. औरंगजेबाने ते पाहिलं मामाचं रूप, अरे या सह्याद्रीच्या छाव्याने याची बोटं तोडली. इतिहासकार लिहितात बरं झालं प्राणावर आलं होतं, ते बोटावर बेतलं. आणि मग अशा वेळेला शाहिस्तेखान आग्र्याच्या दरबारात गेल्यानंतर औरंगजेबानं त्याची रवानगी कुठे केली होती? तर औरंगजेबानं त्याची रवानगी केली होती बंगालला. आता प्रशासनामध्ये एखादा अधिकारी असेल, त्या अधिकाऱ्याचं जर काहीतरी कारस्थान किंवा काही गोष्टी उघडकीस आल्या तर त्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री किंवा पदावरच्या तत्सम व्यक्ती, त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याला सांगतात, तुला गडचिरोली दाखवू काय? गडचिरोलीला दाखवू काय? तुला पाठवू काय? म्हणजे त्यावेळेच्या तत्कालीन भारतामधलं गडचिरोली म्हणावं असं बंगाल होतं. बंगालमध्ये अनेक कुविख्यात म्हणाव्यात अशा प्रथा परंपरा पायंडे होते. सती प्रथा हा त्यातला सगळ्यात महत्वाचा. आपण नुसतं ऐकतो, आपल्याला माहिती नसतं हे नेमकं काय आहे. आता सती प्रथा हा शब्द तुम्ही 5व्या इयत्तेपासून 10व्या इयत्तेपर्यंत ऐकत आलात, पण प्रत्यक्षात काय होतं सती प्रथा म्हणजे? एक तर बालविवाह पद्धत होती, लहानपणामध्ये विवाह व्हायचे. बरे विवाह कुणाशी व्हायचे? तर त्याला जरठकुमारी विवाह म्हटलं जायचं. आपल्यापेक्षा वयाने कित्येक वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत विवाह, त्यात रोगाईचं संकट. अशा सगळ्या परिस्थितीमुळे वैधव्य आलेल्या तरुण स्त्रिया या चितेवरती ढकलून दिल्या जात होत्या. त्यांना मादक पदार्थांचं त्यांना सेवन करायला लावलं जायचं. त्या मादक पदार्थाच्या नशेवरती, त्या अग्नीवरती, त्या चितेवरती त्या ढकलल्या जायच्या. आसपास वाद्य वाजत असायची की जेणेकरून त्या स्त्रीचा आरडाओरडा कुणाला ऐकू जाता कामा नये. सती प्रथा म्हणजे अंगावर शहारे उभी करणाऱ्या अशा या घटना बंगालमध्ये घडत होत्या. अनेक कुप्रथा बंगालमध्ये होत्या. मुलं सागरामध्ये सोडून देण्याच्या पद्धती होत्या, प्रथा होत्या. आणि अशा बंगालमध्ये या नरेंद्राचा जन्म झालेला आहे. बालवयामध्ये कुठल्याही मुलानं कोळकर असावं, कुठल्याही मुलानं बंडखोर असावं, कुठल्याही मुलानं विद्रोही असावं असा हा नरेंद्र लहानपणापासून विद्रोही होता, बंडखोर होता. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्या काळातल्या तुमच्या वाचनात आल्या असतील किंवा तुम्हाला माहिती असतील. चोरून म्हणजे फळं चोरणे बागेतली एखाद्या, हा मुलांचा जन्मसिद्ध हक्कच असतो. आणि ती जर शेजाऱ्याच्या बागेतली असतील तर ती मिळवण्यात एक वेगळाच आनंद असतो. गुपचूप कोणी पाहत नाही ना असं पाहून आपलं फळ तोडायचं. नरेंद्राला ती सवय. मग त्या जो राखणदार माळी होता, त्या माळ्याने सांगितलं की अरे बाबा, त्याला माहिती होतं की नरेंद्र फार बंडखोर आहे, याला हाणून मारून उपयोगाचं नाही. मग त्याला सांगितलं की अरे त्या झाडावर जाऊ नको बरं का, तिथे ब्रह्मराक्षस राहतो म्हणे. ते नरेंद्र म्हटलं हो का? हे नरेंद्र पोरगा असं झाडाला उलट लटकलं. म्हटलं दाखव मला कुठे तो ब्रह्मराक्षस, येऊ दे त्या ब्रह्मराक्षसाला. आता तो ब्रह्मराक्षस या आडव्या पडलेल्या ब्रह्मराक्षसाला पाहून केव्हा पळून गेला असेल. नाहीतरी आपल्याला मराठी म्हणीमध्ये आपण म्हटलेलं असतं भीत्या पोटी ब्रह्मराक्षस. एखादा घाबरला की त्याच्या पोटी ब्रह्मराक्षस असतो. असं प्रत्येक ठिकाणी असं त्याचं सगळं चालू होतं. घरामध्ये कशाची म्हणून कमतरता नव्हती. विश्वनाथ दत्त चांगले कमवते होते. अनेक प्रकारचे अशील त्यांच्याकडे यायचे, वकिलांकडे येतात. अनेक प्रकारचे अनेक समस्या घेऊन लोक आलेले असायचे. आणि त्यांच्यासाठी घरामध्ये वेगवेगळी भांडी ठेवलेली असायची.
म्हणजे समजा कोणी मुस्लिम आला असेल तर मुस्लिमांसाठी वेगळी, हरिजन समाजातला कोणी आला असेल तर त्यांच्यासाठी वेगळी, त्यांच्या प्रत्येकाच्या जाती धर्मानुसार घरामध्ये भांडी ठेवलेली असायची आणि त्या भांड्यामधून त्यांना पाणी, चहा, काय ते जे असेल ते दिलं जायचं. या नरेंद्राने एक दिवस पाणी घेतलं आणि प्रत्येक भांड्यात पाणी ओतून पाहिलं. म्हटलं मी प्रत्येक भांड्यात पाणी ओतून पाहतो, काय म्हणलं भांड्यानुसार पाण्याची चव बदलते का म्हणे, जरा बघूया. हे पाहिलं घरातल्या कुणीतरी मोठ्या व्यक्तीनं. रागवली ती व्यक्ती, अरे तू त्या अमक्याच्या त्या भांड्याला का हात लावलास, ते भांडं आपल्यासाठी नाही ते त्यांच्यासाठी आहे. नरेंद्राच्या मनात शंका निर्माण झाली की असं का, अशी जातीयता, अस्पृश्यता विश्वनाथ दत्तांसारख्या एका मोठ्या ऐहिक सुखात लोळत असलेल्या, कशाची कमतरता नसणाऱ्या कुटुंबामध्ये सुद्धा होती आणि नरेंद्राला ते कुठेतरी आतून जाचत होत. बालपणापासून अतिशय संतापी, शीघ्रकोपी, मुळात नरेंद्राचा जन्म असं म्हणतात की आईनं शिवशंकराची आराधना केली की मला पुत्र व्हावा आणि शंकराच्या कृपेने पुत्र झाला म्हणून त्याचं पाळण्यातलं नाव ठेवलं विश्वेश्वर. पुढे त्याला लाडानं बिले बिले म्हणायचे, सगळे बंगाली भाषेमध्ये बिले, आपल्याकडे पिल्या वगैरे म्हणतात, चिंटू म्हणतात, अशी टोपण नावं असतात ना. मुलींना काय म्हणतात, ठकी. तर बिले हे त्यांचं टोपण नाव आणि पुढे ज्यावेळेस प्रत्यक्ष नामकरण झालं त्यावेळेला नरेंद्र हे नाव त्यांनी धारण केलं आणि मग नरेंद्र विश्वनाथ दत्त असं त्यांचं नाव झालं. शिक्षण चालू होतं, वेगवेगळ्या कॉलेजांमधनं शिक्षण घेत घेत लहानपणापासून प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली. गॉड गिफ्टेड जे आपण म्हणतो ना, की काही ईश्वर दत्त देणग्या असतात काहींच्या मध्ये. काहींना असं दिलेलं असतं की आपल्यातला शोध आपल्याला लागत नाही बऱ्याचदा, आपण कोण आहोत. या नरेंद्राच्या अंगी प्रचंड अशी कुशाग्र बुद्धिमत्ता होती, एकाग्रता होती. नरेंद्राच्या बालपणीचे खेळ काय होते, चला आपण ध्यान खेळूया, ध्यानाला बसायचं, अंगाला राग पासून ध्यानाला बसायचं. आता विश्वनाथ दत्त जरी ऐहिक सुखामध्ये मग्न असले तरी या नरेंद्राचे आजोबा म्हणजे विश्वनाथ दत्तांचे वडील हे मात्र संन्यासी होऊन त्यांनी घरदार सोडलेलं होतं. आणि जेनेटिक हेरिडिटरी जी आपण म्हणतो, अनुवंशिकता, त्या पद्धतीनं आजोबांचे गुण नातवामध्ये उतरतात. नरेंद्र ज्या वेळेला अंगाला भस्म लावून ध्यानाला बसत असे त्यावेळेला आईच्या पोटात धस्स व्हायचं की अरे आजोबांसारखा हाही संन्यासी तर नाही ना होणार, हा तर संन्यास घेऊन जाणार नाही ना. त्या भुवनेश्वरी मातेच्या पोटामध्ये धस्स व्हायचं. कुठल्या आईला वाटेल की आपल्या मुलानं संन्यासी व्हावं आणि हिमालयात निघून जावं, असं नाही वाटणार कुठल्याही आईला. पण नरेंद्राचा लहानपणापासूनचा खेळ ध्यान 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 खेळूयात आपण. आणि मग एकत्र सगळे बसायचे, सगळे ध्यानामध्ये बसायचे. डोळे मिटल्यानंतर नरेंद्राच्या दोन भुवयांच्या मध्ये एक तेजस्वी तारा चमकलेला त्याला अनुभवायला यायचा की हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विलक्षण आहे. पुढे शिक्षण घेता घेता कॉलेजामध्ये गेला नरेंद्र. मुळातच वृत्ती बंडखोर, टारगटपणा, नसानसा असलेला, प्राध्यापकांना प्रश्न विचारून बेजार करून सोडत. काही प्राध्यापकांना प्रश्न विचारलेले आवडत असत, काही प्राध्यापकांना प्रश्न विचारलेले आवडत नसत. जे त्यावेळी घडतं ते आजही घडतं. काहींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, काहींना प्रश्न विचारायला हवे असतात. विचारला प्रश्न. ते एक हेनरी कॉटन म्हणून त्यांचे प्रिन्सिपल होते. त्या प्रिन्सिपलला वर्ड्सवर्थ हा जो कवी आहे त्या कवीची ते कविता शिकवत होते. त्या कवितेचं वर्णन असं होतं की रम्य सकाळ. सकाळचं वर्णन त्या पूर्ण कवितेमध्ये आलेलं होतं की सकाळी उठल्यानंतर ते सोनेरी सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावरती असं ते आवरण घालत जातात त्यावेळेचे जे काही वर्णन त्या वर्ड्सवर्थच्या कवितेमध्ये आलेलं होतं. आणि हे शिकवत असताना प्रिन्सिपल साहेब म्हटले की वर्ड्सवर्थला
त्या सोनेरी किरणांच्या मध्ये ईश्वराचा भास झाला. ईश्वराचा भास झाला असं म्हटल्याबरोबर हा बंडखोर नरेंद्र उठला. तो म्हणला, ईश्वराचा भास झाला? तुम्ही ईश्वर पाहिलाय का? तुम्ही देव पाहिलाय का? ते म्हटले, बाबा रे, आतापर्यंत हा प्रश्न त्यांना अनेकांना विचारून झालेला होता. कोणी कोणी वेगवेगळे उत्तर दिले. अरे हे काय तुझं समजायचं वय आहे का? तुला नाही समजणार. तुझ्या मनात काय भाव आहे का? ज्याच्या मनात भक्तिभाव असतो ना त्यालाच देव दिसतो. तुला काय देव दिसणार आहे? देवेंद्रनाथ टागोर, की ज्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली, मुळात राजाराम मोहन रॉय, तुम्ही नाव ऐकलं असेल. बऱ्याच पुस्तकांमध्ये चुकीची माहिती आहे की राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली, पण प्रत्यक्षामध्ये देवेंद्रनाथ टागोर म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे थोरले बंधू यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली. हा ब्राह्मण समाज हिंदूंमध्ये ज्या काही ह्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत यांना विरोध कसा करता येईल किंवा ह्या कशा सुधारणा करता येईल या दृष्टीने कार्यरत असलेला बंगाल मधला समाज. तुमच्या कुठल्या तरी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हे असेल सगळं. तर ह्या ब्राह्मण समाजामध्ये तर देव पाहिलाय का असा प्रश्न विचारला. तर देवेंद्रनाथ टागोरांना हा प्रश्न विचारला. देवेंद्रनाथ टागोरांनी उत्तर दिलं, बाळ, तुझे डोळे एखाद्या योग्यासारखे दिसतात. प्रश्न टाळण्याचं कौशल्य प्राध्यापकांकडे असतं. प्रश्नाचं उत्तर नाही ना आलं की दुसरं प्रश्न टाळण्याचं कौशल्य. देवेंद्रनाथांना नरेंद्रानं प्रश्न विचारला, तुम्ही ते वर्षभर कविता शिकवताय, त्यात ते रम्य सकाळ, त्यातलं ते वर्णन, निसर्गाचं वर्णन, आणि तुम्ही म्हणताय की हा निसर्ग त्याला ईश्वरा समान जाणवला. तुम्ही ईश्वर पाहिलाय का? तुम्ही देव पाहिलाय का? यांना विचारलं तर ते म्हणाले, बाळ, तुझे डोळे योग्यासारखे दिसतात. नरेंद्राला प्रश्न पडला, मी प्रश्न काय विचारले आणि उत्तर काय दिलं. पण इथे प्रिन्सिपल ज्या वेळेला ही कविता शिकवत होते त्यावेळेला या प्रिन्सिपलचं उत्तर वेगळं आलं. मी जे आधी सांगितलंय टागोरांचं उत्तर होतं, देवेंद्रनाथ ठाकूरांचं उत्तर होतं. ठाकूर आणि टागोर एकाच अर्थाचे आडनाव. देवेंद्रनाथांचं उत्तर होतं. पण हाच प्रश्न ज्या वेळेला प्रिन्सिपलने विचारला, ते म्हणाले, बाबा रे, मी काही देव पाहिलेला नाही किंवा मी त्याबद्दल तुला निश्चित नाही सांगू शकणार, पण तुला सांगणारा एक माणूस आहे आणि तो आपल्या या शहराच्या बाहेर दक्षिणेश्वरीला काली मातेचं मंदिर आहे, तिथं तो बसलेला असतो. तुला भेटायचं असेल तर तू त्याला जाऊन भेट, तुला ते उत्तर दे. प्रश्नांच्या शोधामध्येच हा बाहेर पडलेला होता. गेला तो दक्षिणेश्वरीला गेला तो, तिथे हा माणूस ध्यानामध्ये बसलेला त्याला दिसला. नरेंद्राच्या पावलांची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले आणि वाक्य होतं तोंडातून, अरे नरेंद्रा, आलास, ये. तुझी मी किती वेळची वाट पाहतोय, तुझी मी किती दिवसांपासून वाट पाहतोयस, आत्ताशी आलायस, ये. नरेंद्रला मनात थोडंसं आश्चर्य वाटलं की माझं नाव कसं माहिती यांना. पण तो काय असा लगेच अंधविश्वास ठेवणारा नव्हता. तो म्हटला, कदाचित मी येणार म्हणून प्रिन्सिपलना आधी कळवलं असेल की आमच्या क्लासमधला असा विद्यार्थी तुमच्याकडे येणार आहे बरं का, नरेंद्र नावाचा, किंवा काहीतरी कुठून तरी बातमी कळली असेल किंवा कधीतरी कुठेतरी भेट झाली असेल एखाद्या कार्यक्रमामध्ये. असं म्हणतात की एकदा या देवेंद्रनाथांच्याच घरी संगीताचा कार्यक्रम होता आणि नरेंद्राला मुळातच गायनासाठी लागणारा गळा होता. नरेंद्राचं गायनामध्ये पारंगत होता नरेंद्र. तर कदाचित त्या गायनाच्या मैफिलीमध्ये रामकृष्ण हे होते, रामकृष्ण परमहंस, तर तिथे कदाचित भेट झाली असेल. त्यामुळे यांना माहिती असेल, त्याच्या मनामध्ये तो लगेच विश्वास ठेवणार, ये नरेंद्रा, मी तुझी किती दिवसांपासून वाट पाहतोय असं म्हटल्यावर लगेच विश्वास ठेवणार की अरे याच्याकडे काहीतरी जादू दिसतीये बरं का, याच्याकडे काहीतरी किमया दिसतीये, माझं नाव सांगितलेलं नसताना यांना कसं काय ठाऊक. ये नरेंद्रा. त्या आलं, बसलं जवळ. अरे म्हणे, मी तुझी किती दिवसांपासून वाट पाहतो. त्यानं प्रश्न विचारला, तुम्ही देव पाहिलाय का? यांचं उत्तर होतं, हो, मी देव पाहिलाय. आणि तू जर मनोभावे प्रार्थना केलीस, भक्ती केलीस, तर तुलाही देव दिसेल. एवढंच काय म्हणे, मी जसं तुझ्याशी बोलतो ना सदेह रूपातल्या तुझ्या व्यक्तिमत्वाशी, तशाच प्रकारे मी देवाशी सुद्धा बोलतो.
देवाशी सुद्धा बोलतो, काली मातेशी माझा संवाद होतो. नरेंद्रला त्याचं अपेक्षित उत्तर मिळालेलं होतं. एवढे दिवस त्या उत्तरानं तो हैराण झालेला होता. देव पाहिलाय का, देव पाहिलाय का, आणि देव पाहणारा माणूस आज त्याला प्रत्यक्षात भेटलेला होता. तो म्हणे मला देवाचं दर्शन होईल का? तो म्हणे का नाही होणार, तुलाही देवाचं दर्शन होईल. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे रामकृष्ण परमहंस. पुढच्या काळामध्ये भारतातल्या ज्या विविध गुरु शिष्यांच्या जोड्या गाजल्या गेल्या किंवा ज्या जोड्या अजरामर झाल्या, ज्या गुरु शिष्यांच्या जोड्यांची नावं आजही दिली जातात, त्या जोडीमधली ही अजरामर झालेली जोडी म्हणजेच स्वामी विवेकानंद अजून ते व्हायचे होते, नरेंद्र विश्वनाथ दत्त आणि रामकृष्ण परमहंस हे गुरु शिष्याचं नातं. त्यांच्यामध्ये मग दीर्घकाळ संवाद चालत असे, वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचा संवाद चालत असे. रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं की तुझ्याकडे अलौकिक शक्ती आहे, अलौकिक बुद्धिमत्ता आहे, आणि या देशाच्या उद्धारासाठी त्याचा उपयोग कर. पुढे नरेंद्राचं शिक्षण झालेलं आहे. शिक्षण झाल्यानंतर त्याच काळामध्ये त्याच्या वडिलांचं अकाली निधन झालं. घरामध्ये कमवते वडीलच होते फक्त. वडिलांच्या निधनानंतर नरेंद्राच्या घरामध्ये कफल्लक अवस्था निर्माण झाली. त्याला घरामध्ये खायला अन्नही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे ऐश्वर्यामध्ये जे कुटुंब दिवस रात्र लोळत पडलेलं होतं, त्या कुटुंबाची अवस्था नंतर मात्र ते विपन्नावस्थेमध्ये गेलं. विश्वनाथ दत्तांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची विपन्नावस्था झाली. मग हा नरेंद्र ठिकठिकाणी नोकरीसाठी भटकत होता. म्हणजे बेरोजगारी हा काही आजचाच प्रश्न नाही, त्यावेळेच्या बंगालमध्ये सुद्धा बेरोजगारी होती. नरेंद्र आपली कागदपत्रांची फाईल घेऊन प्रत्येकाच्या ऑफिसला घालत होता, फिरत होता, नोकरी मागत होता, पण त्याला कुणी नोकरी देत नव्हतं. वैतागला होता. घरी खायला अन्न नव्हतं. बऱ्याचदा तर घरी गेल्यानंतर आई त्याला विचारायची की अरे नरेंद्र जेवणार आहेस का, तर तो सांगायचा नाही माझ्या मित्राकडे जेवण झालंय, आणि हा जेवलेला नसायचा. 2-2, 3-3, 4-4 दिवस उपवास त्याच्या नशिबी असायचा. अशा काळामध्ये त्याचा ह्या सगळ्यांवरती विश्वास उडून गेला. एक अस्वस्थ मनस्थिती तयार झाली आणि त्यांनी रामकृष्ण परमहंसांकडे जाणं सुद्धा बंद केलं. पण रामकृष्ण परमहंस मात्र त्याची आतुरतेने वाट पाहत असत. मग कुणातरी शिष्याच्या मार्फत एकदा त्यांनी संदेश पाठवला की अरे त्या नरेंद्राला जरा बोलव रे, मी बोलवलंय म्हणून सांग. नरेंद्रापर्यंत तो संदेश त्या मित्रानं पोहोचवला की अरे ते रामकृष्ण परमहंसांनी तुला बोलवलंय. नरेंद्र गेला. गेल्यानंतर तो एकतर नोकरी नाही, बेरोजगारी, घरामध्ये खायला कमतरता, खायची सगळी ददा, अशा परिस्थितीमध्ये अशा याच्यामध्ये तो रामकृष्ण परमहंसांकडे गेला. रामकृष्ण परमहंसांकडे गेल्यावरती तो म्हणला, ते म्हणाले काय रे, काय अवस्था आहे तुझी, काय अवस्था करून घेतली अशी. तो म्हणला तुमचा काव म्हणे तुम्ही काली मातेशी बोलता, तुम्ही काली मातेला माझ्यासाठी एखादी नोकरी मागा ना, मला नोकरी मिळावी अशी प्रार्थना कर ना. रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाले की हे बघ बाबा, मी पडलो एक साधू संन्यासी माणूस, मी काही देवाकडे मागत नाही. मागायचं असेल तर तू जा, हात जोड, आणि तुला काय त्या काली मातेच्या चरणाशी मागायचं आहे ते तू माग, देईल तुला ती. केला नरेंद्र आतमध्ये दक्षिणेश्वरीला असलेल्या त्या रामकृष्ण परमहंसांच्या जिथे राहत होते त्या काली मातेच्या मंदिरामध्ये गेला. आत गेल्यानंतर एकदम भारावून गेला. त्याला सगळ्या दुःखाचा विसर पडला. देवी पुढे त्याला हात जोडले आणि देवीला म्हणाला, हे देवी, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे, मला भक्ती दे, मला विवेक दे. नरेंद्राने काय मागितलं काली मातेकडे? ज्ञान मागितलं, भक्ती मागितली, वैराग्य मागितलं आणि विवेक मागितला, आणि बाहेर आला.
बाहेर आल्यानंतर म्हणे काय झाला का तुझं? रामकृष्ण परमहंस होतेच बाहेर. म्हणे झाला का तुझा प्रश्न, मिटला का तुझा प्रश्न, मागितलं का काली मातेकडे मला नोकरी दे म्हणून? त्यांच्या डोक्यात उजेड पडला की अरे छान, मी काय मागायला गेलो, काय मागून आलो? नाही मागितलं म्हणे. जा म्हणे परत एकदा, परत आतमध्ये गेला, परत तेच तसंच वातावरण, पुन्हा देवीच्या पुढे हात जोडून, देवी मला ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, विवेक दे. बाहेर पडलं. असं तीनदा घडलं. रामकृष्णांनी त्याला विचारावं की अरे नरेंद्र, तू मागितलंस का? तुला नोकरी हवी आहे, उपासना होतीये माझी, देवीकडे माग ना, मला खायला अन्न नाहीये तर मला ते दे, मला घरदार दे, मला नोकरी दे, ते माग ना. हा जायचा प्रत्येक वेळेला देवी मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे. मग रामकृष्णाने त्याला जवळ घेतलं, मायेच्या ममतेनं त्याला सांगितलं की नरेंद्रा, तुझा जन्म या गोष्टीसाठी नाही झालेला. तुला या जगामध्ये असं काही काम करायचंय की जे पुढच्या अनेक पिढ्या चिरंतनपणे तुझ्यापासून प्रेरणा घेत राहतील, अशा पद्धतीचं काम तुला करायचंय. मग नरेंद्राचा पुढचा प्रवास आहे. पुढे रामकृष्ण परमहंसांचं निधन आहे. रामकृष्ण परमहंसांचं निधन झाल्यानंतरही अजून नरेंद्र विश्वनाथ दत्त स्वामी विवेकानंद झालेले नाहीयेत. लक्षात घ्या, अजून एक सामान्य माणूसच आहे, बुद्धिमत्ता, कुशाग्र, तीक्ष्ण सगळं, पण तरीही अजून भारताच्या भूमीवरती अजून त्यांचा उदय झालेला नाही. अजून ते बंगाल पुरतेच मर्यादित आहे, हे लक्षात घ्या. कसं घडत गेलं, हे व्यक्तिमत्व कसं घडत गेलं, हा टप्पा, हा प्रवास आपण असा क्रमाने जातोय आपण. आणि मग रामकृष्णांच्या गळ्याचा कॅन्सर होता, त्यांना गळ्याचा कर्करोग झाला, त्याच्यामध्ये रामकृष्णांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर त्यांचे काही 10-12 शिष्य होते, ते सगळे पांगले. कोणी लग्न केलं, कोणी नोकरीला लागलं, कोणी कुठं निघून गेलं. महानरेंद्र अनेकदा ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसायचा. ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेला असताना त्याला एकदा लहानपणीचा एक प्रसंग आठवला. त्याचे वडील विश्वनाथ दत्त हे अटॉर्नी जनरलच्या जोडीचं म्हणजे मोठं पद त्यांच्याकडे होतं. त्यांना न्यायला बग्गी यायची, ती आता तुम्ही सिनेमामध्ये वगैरे पाहत असाल अशी बग्गी, पुढे घोडे लावलेले, आणि तो बग्गी चालवणारा जो असायचा त्याला कोचमन म्हणायचं. आणि पाठीमागे त्या अधिकाऱ्यांना बसण्यासाठी अशी जागा ठेवलेली असायची. आणि मग तो कोचमन खाली उतरायचा, ते दरवाजे उघडायचा, त्या बग्गीमध्ये मग त्या साहेबांना बसवायचा, आणि मग स्वतः त्या बग्गीवर जाऊन ते घोडे, असे 4 घोडे असायचे त्याला, आणि ते घोडे हाकत ती बग्गी तो त्या ऑफिस पर्यंत घेऊन, कार्यालयापर्यंत घेऊन जायचा. हे विवेकानंदांना एकदम ध्यानमग्न अवस्थेमध्ये आठवलं. आणि मग असंच आपण लहान मुलांना विचारतो, तुला मोठेपणी कोण व्हायचं, तुला मोठेपणी कोण व्हायचं? कुणी म्हणतं मला कलेक्टर व्हायचं, कुणी म्हणतं मला प्राध्यापक व्हायचं, कुणी म्हणतं मला काय आर्मीमध्ये, सैन्यामध्ये जायचं. अलीकडे फार कमी लोक म्हणतात की मला शिक्षक व्हायचं. तर याला नरेंद्राला ते आठवलं की त्याला विचारलं होतं एकदा की तुला कोण व्हायचं मोठेपणी. तेव्हा नरेंद्राने उत्तर दिलं होतं, त्याला त्या कोचमनचं फार आकर्षण होतं. तो म्हणाला मला भविष्यात कोचमन व्हायचं. तर हे उत्तर ऐकून त्या विश्वनाथ दत्तांना वाईट वाटलं की अरे माझा मुलगा त्यांनी म्हणायला पाहिजे की मला जज व्हायचं वगैरे, मला असं मोठा वकील व्हायचं. तर तो म्हणतो कोचमन व्हायचं म्हणजे साधा घोडेवाला, ते घोडेस्वारी करणार. तर आई भुवनेश्वरीनं दुसऱ्या दिवशी त्याच्या खोलीमध्ये भिंतीवरती श्रीकृष्णाचं चित्र आणून लावलं. श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला उपदेश देतोय. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथीच होता, म्हणजे कोचमनच होता. ते म्हणे हे बघ, तुला कोचमन व्हायचंय ना, हरकत नाही, पण कोचमन असा हो, श्रीकृष्णासारखा कोचमन हो की ज्यानं संपूर्ण कुरुक्षेत्रावरती ज्यानं अर्जुनाला गीता सांगितली आणि ज्यानं सगळा भावार्थ त्या मागचा सांगितला, असा कोचमन हो की तू जगाला ते सगळं समजावून सांग. आपलं प्राचीन हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची सगळे हे वैभवशाली परंपरा तू जगाला समजावून सांग, असा कोचमन हो. असं ध्यानमग्न असलेल्या त्या नरेंद्राच्या डोक्यामध्ये तू उजेड पडायचं. करायचंय काय करायचं, अस्वस्थ मन. रामकृष्ण परमहंस तर इहरूपी गेले होते. गुरुचा हात डोक्यावरून निसटलेला होता.
पण आता पुढे काय करायचं, शिष्य पांगलेले होते. मग विवेक यांनी नरेंद्राने ठरवलं की चला आपण भारत भ्रमण तरी करूया. म्हणून विवेक हे नरेंद्र दत्त भारत भ्रमणासाठी निघाले. त्यांनी भारत पाहिला, गरिबीनं ग्रासलेला भारत पाहिला, कुपोषित भारत पाहिला, ब्रिटिशांनी लुटलेला भारत पाहिला. एकेका ठिकाणावरून अनेक रात्री त्यांनी ट्रेन मधून प्रवास केला, अनेक रात्री पायी प्रवास केला. जिथे मिळेल तिथे जागा, जिथे मिळेल तिथे त्यांनी अंथरून टाकलं, तिथे ते झोपले आणि पूर्ण भारत भ्रमण करत असताना एकदा लोकमान्य टिळकांची त्यांची सुद्धा एका रेल्वेमध्ये भेट झाली. पुण्यावरून ते मुंबईला चालले, मुंबईवरून पुण्याला येत होते, मुंबईवरून पुण्याला येत होते आणि टिळक नेमके त्या ट्रेन मध्ये होते. तर टिळकांशी त्यांची भेट झाली. आता दोघेही महान तत्वज्ञ. टिळकांनी मंडाल्याच्या तुरुंगामध्ये असताना गीतावस्थे नावाचा ग्रंथ लिहिला, गीतेवरचं निरूपण, भगवद्गीता त्याचं निरूपण. आणि मग याच्यावरती वेदांत विचारावरती या नरेंद्रांचं आणि लोकमान्यांचं संभाषण चाललं आणि बाकीचे डब्यातले लोक फक्त ऐकत होते. नंतर ते आले, त्यांनी विचारलं त्या संन्यासी बाबाला की तुम्ही पुण्यामध्ये चाललाय, कुणाकडे थांबणार आहात? ते म्हणे संन्याशाला घर नसतं. असं म्हणतात ऋषीचं कुळ आणि ते काय नदीचं मूळ विचारू नये. तर म्हणे संन्याशाला घर नसतं. तर विवेकानंदांचा मुक्काम टिळकांच्या घरी काही दिवस होता, तिथे काही बैठका आयोजित केल्या गेल्या आणि विवेकानंदांनी आता वेदांत विचार सांगायला सुरुवात केली की जे हिंदू धर्मामध्ये प्राचीन वेद परंपरा जी आपल्याला सांगितलेली आहे ती सांगायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं त्यांचा प्रवास चालू होता. पुढे ते राजस्थानमध्ये खेत्री संस्थानामध्ये गेले. राजस्थानमध्ये एक मोठं खेत्री संस्थान आहे, त्या खेत्री संस्थानामध्ये गेले. तिथला जो राजा होता तो ऑक्सफर्ड केम्ब्रिज विद्यापीठातनं शिकून आलेला होता, त्याच्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. तर ह्या खेत्री राजाचा आणि यांचा नरेंद्र विश्वनाथ दत्त नरेंद्रांचा असं समोरासमोर चर्चा झाली. ते म्हणे काय तुमचा हिंदू धर्म म्हणे त्या दगडाच्या देवाची पूजा करतो, कशासाठी पूजा करतो म्हणे, त्याच्यामुळेच खरं तर आपला देश मागासलेला आहे. ते म्हणे एक काम करा, ते असं भिंतीवर एक मोठं तैलचित्र मांडलेलं होतं. ते म्हणे ते मोठं तैलचित्र जे भिंतीवर मांडलेलं आहे ते कोणाचं आहे? ते म्हणे ते राजांचे आजोबा आहेत, त्यांनी या खेत्री घराण्याची स्थापना केलेली. ते म्हणे आणा ते तैलचित्र इकडे. त्या प्रधानानं ते तैलचित्र ते काढायचं. त्या प्रधानानं राजाकडे पाहिलं. कुठलंही काम असलं की आधी वरिष्ठांकडे पाहिलं जातं की काय करायचं, राजाकडे पाहिलं. राजा म्हणला महाराज सांगतायत, स्वामी सांगतायत तर घेऊन ये म्हणे. आणलं तैलचित्र, ठेवलं खाली. म्हणजे खाली ठेव. खाली ठेवताना त्या प्रधानाच्या हाताला तडका सुटला की राजांच्या आजोबाचं तैलचित्र खाली कसं ठेवायचं, एक तर ते काढून आणायचं, ते खाली ठेवलं खाली ठेव म्हणले. आता म्हणले त्या तैलचित्रावरती थुंका म्हटल्यावरती यांना धक्का बसला. तिथे जर त्या स्वामींच्या ऐवजी दुसरं कोणी असतं तर त्याचा शिरच्छेद केला असता, त्याचं मुंडकं उडवलं असतं. ते म्हणले का नाही थुंकत तुम्ही, याच्यामध्ये काय तुमचे आजोबा आहेत का? तसंच म्हणे आम्ही जरी मूर्तीपूजा मानत असलो तरी आम्हाला त्या मूर्तीमध्ये भगवान दिसतो, आम्हाला त्या मूर्तीमध्ये ईश्वर दिसतो. जसं तुम्हाला या तैलचित्रामध्ये तुमच्या आजोबा जाणवतात, तुमच्या आजोबा दिसतात, तसंच आम्हाला आमच्या मूर्तीमध्ये आमचा ईश्वर दिसतो, भगवान दिसतो. अशा पद्धतीने मग खेत्रीच्या त्या राजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एवढा विवेकनिष्ठ विचार करता. इथे विवेकनिष्ठ विचार हा एक महत्वाचा भाग आहे. विवेकानं विचार करणं, कुठल्याही कुणी सांगितलं म्हणून विश्वास ठेवायचा नाही. तर आपल्या बुद्धीला पटेल, आपल्या बुद्धीला रुचेल, आपण अनुभवाच्या निकषावरती ते पारखून घेऊ आणि मग आपला विश्वास बसेल, तर त्या गोष्टीला विवेकवादी दृष्टिकोन म्हणायचं. मग या खेत्रीच्या महाराजांनी नरेंद्र विश्वनाथ दत्तांचं नामकरण केलं स्वामी विवेकानंद. इथं विवेकानंद झाले.
आणि मग पुढे कुठून तरी त्यांना कळलं की शिकागोला काय धर्म परिषद आहे म्हणे, जगातल्या सगळ्या धर्माचे प्रतिनिधी तिथे येणार आहेत. तोपर्यंत भारतामधलं वातावरण काय होतं? ब्रिटिशांनी तर पूर्ण ताब्यात घेतलेला होता. ब्रिटनमधून, इंग्लंडमधून ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होते. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, जगामध्ये दोन धर्म सगळ्यात जास्त वाढले. पहिला वाढला तो इस्लाम. हा धर्म कशाच्या जोरावर वाढला? तलवारीच्या जोरावर वाढला, तलवारीच्या. आणि दुसरा धर्म ख्रिश्चन, हा धर्म पैशांच्या जोरावर वाढला. त्यांच्याकडे ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे भरपूर पैसे असतात, मग लोकांना पैसे देऊन त्यांना काय प्रेमाचं हे दाखवून या पद्धतीनं तो धर्म वाढवला. असं वातावरण तयार झालेलं. आणि मग सगळ्या धर्माची जागतिक परिषद शिकागोला भरली. आणि यांना सांगितलं कुणीतरी की ते सप्टेंबरमध्ये, तारीख माहित नव्हती स्वामीजींना, म्हणले ते शिकागोला धर्म परिषद आहे आणि तिथे तुम्ही जा. निघाले आपले. हे काय फिरस्तेच होते, संन्यासी होते, त्यांना घर ना दार, बायको ना मुलं, आणि अशी कामं गृहस्थ नसलेल्या लोकांनीच करावी. लग्न झालेल्यांना मग अरे कुठं चाललाय, ते भाजी कोणी आणायची, वरण ते पोरग रडते, किरकिर करतोय, त्याला कोणी सांभाळायचं, ते जगाचे व्याप पडले बाजूला, ते आधी घरातलं बघा नाही. असं जर म्हटलं असतं तर मी कशाला जगाचा संसार कशाला करत बसले असते. बघा, जगातली बहुतांश मोठमोठी कामं ही अविवाहित पुरुषांनीच केलेली आहेत. त्याच्यामध्ये विवेकानंद गेले शिकागो. गेले म्हणजे आधी 2-3 महिने अगोदर उतरले शिकागोच्या तिथे. त्यांचा तिथून प्रवास, बरं त्यांना निमंत्रण नाही, परिषदेचं निमंत्रण नाही, काही नाही. ते आपलं भगवा वेश परिधान केलेलं. बरं ते ब्रिटनमध्ये कसं सुटाफुटात लोक राहणारे सगळे, स्वामीजी आपलं भगवा वस्त्र डोक्याला ते बांधलेलं आणि भगवा पोशाख सगळा. स्वामीजी आपले त्या अमेरिकेमध्ये इकडून तिकडून हिंडतायत. कुठून तरी त्यांची गाठ पडली एका व्यक्तीशी. त्या व्यक्तीने सांगितलं की माझ्या शेजारी आमचे प्राध्यापक राहतात, ते प्राध्यापक तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत आणि त्यांचं त्या सर्व धर्म परिषद जी होणार आहे त्या सर्व धर्म परिषदेमध्ये संयोजकांच्या भूमिकेमध्ये ते प्राध्यापक आहेत, ते तुम्हाला काहीतरी मदत करतील. 2-3 महिने इकडे तिकडे राहिले, कुणाकुणाच्या घरी राहिले, हास्य विनोदामध्ये रमले. बऱ्याचदा आपल्याकडे समज असतो की स्वामी साधू संत यांनी हास्य विनोद करू नयेत. त्यांनी गंभीरपणे तत्वज्ञानाचे प्राध्यापक गंभीर चेहरा करून गंभीर मुद्रेनं त्यांनी जगाला तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. पण स्वामीजी त्या व्याख्येतच बसणारे नव्हते. ते मस्त हसून खिदळून सगळ्यांशी राहत होते. मग पुढे सर्व धर्म परिषदेमध्ये आधी ठरल्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांचं नाव वक्त्यांच्या यादीत नव्हतं. पण हे जे प्राध्यापक महाशय होते, त्या प्राध्यापकांनी काहीतरी खटाटोप करून स्वामी विवेकानंदांचं नाव त्या वक्त्यांच्या यादीत टाकलं. स्वामीजींच्या आधीचे जे वक्ते होते ते प्रत्येक जण व्यासपीठावरती यायचे. त्यांनी कागदावरती भाषणं लिहून आणलेली होती की या संपूर्ण पृथ्वी तलावरती माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे. हे प्रत्येक जण आपापल्या परीने सांगायचा की माय रिलिजन इज ग्रेट. माझा धर्म इतर धर्मापेक्षा श्रेष्ठ कसा आहे, असं प्रत्येक जण ते लिहिलेलं भाषण असं समोर ठेवायचा आणि ते वाचून दाखवायचा. आणि प्रत्येक जण सुरुवात करताना म्हणायचा, येथे जमलेल्या सभ्य स्त्री पुरुष हो. प्रत्येक जणाची सुरुवात ही. स्वामीजी आपले उठले, त्यांनी माईक हातामध्ये घेतला आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर बोलण्याची ही स्वामीजींची पहिलीच वेळ होती. सर्व धर्म परिषद, सगळ्या जगात सगळ्या धर्माचे प्रतिनिधी व्यासपीठावरती उपस्थित होते. भारतामधूनही त्यावेळेला ब्राह्मो समाजाचे प्रतिनिधी होते आणि थिओसॉफिकल सोसायटी म्हणून जे आहे डॉक्टर ॲनी बेझंट त्याच्या अध्यक्ष होत्या, ज्यांनी टिळकांबरोबर काम केलं काही काळ होमरूल चळवळीमध्ये. त्या डॉक्टर ॲनी बेझंट पण त्या व्यासपीठावरती उपस्थित होत्या. मूळ आधी वक्त्यांच्या यादीमध्ये ज्यांचं स्वामीजींचं नाव नव्हतं, प्रयत्नपूर्वक ते नाव तिथे घातलं गेलं आणि स्वामीजी भाषणासाठी म्हणून ते उभे राहिले आणि त्यांनी पहिल्यांदाच वाक्य केलं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्रॉम अमेरिका. अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो. आता मी बंधू भगिनींनो
असा उच्चार केल्यावर तुम्हाला विशेष वाटलं नाही, कारण आता तुम्हाला हे ऐकायची सवय झाली आहे. पण तो काळ असा होता की तिथे बंधू भगिनींनो असे शब्द उच्चारल्याबरोबर ते तुडुंब भरलेलं सभागृह उभं राहिलं आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. बंधू भगिनींनो म्हणजे डायरेक्ट या आत्म्याचं त्या आत्म्याशी नातं जोडलं गेलं. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्रॉम अमेरिका, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो. आणि मग स्वामीजींनी सांगितलं की या जगातला, या पृथ्वी तलावरचा सर्वात प्राचीन धर्म म्हणजे माझा हिंदू धर्म मला ही सहिष्णुता शिकवतो, मला ही मानवता शिकवतो, मला इतरांच्या प्रती असलेली करुणा शिकवतो. हा माझा हिंदू धर्म आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की तुम्हा सर्वांच्या तुलनेमध्ये माझा धर्म श्रेष्ठ आहे असं माझं म्हणणं नाही. सगळ्या धर्माचं सार शेवटी एकच आहे. कोणी ख्रिश्चन असू दे, कोणी बौद्ध असू दे, कोणी इस्लाम असू दे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा या सगळ्या धर्मांचा अभ्यास केलेला होता. रामकृष्ण परमहंसांनी काही काळ इस्लाम धर्म सुद्धा स्वीकारला होता. इस्लाम धर्मामध्ये एक सुफी संप्रदाय आहे. सुफी संप्रदायातली सगळी तत्व रामकृष्ण परमहंसांनी स्वीकारलेली होती, अवगत केलेली होती की जाणून घ्यायचं मग सगळ्या धर्माचं शेवटी सार काय, सगळ्या धर्माचं शेवट काय. तर तो सगळ्या धर्माचा शेवट हा जातो मानवतेकडे, ह्युमॅनिटी, मानवता. माणसानं माणसावरती माणसासारखं प्रेम करावं हे शिकवणारा हा धर्म म्हणजे हे धर्माचं तत्वज्ञान. स्वामीजींनी शिकागोच्या सर्व धर्म परिषद का गाजली, स्वामी विवेकानंद हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव का गेलं, तर या कारणास्तव गेलं. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्रॉम अमेरिका, अमेरिकेमध्ये त्यांनी. आणि मग दुसऱ्या दिवशी तिथल्या वृत्तपत्रांच्या मथळे भरून आले की असा कोणीतरी एक संन्यासी आला भारतामधून आणि त्यांनी ती शिकागोची सर्व धर्म परिषद जिंकून घेतली स्वामीजींच्या एका वाक्याने. मग त्यांनी पुढे हिंदू धर्माचं महत्तमता, हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितलं. आणि मग त्यांनी जग जिंकून घेतलं. आणि मग विवेकानंद हे नाव घराघरापर्यंत जाऊन पोहोचलं, चिरपरिचित झालं. मग हिंदू धर्मामध्ये होत्या काही अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी होत्या. त्या रूढींवरती त्यांनी नंतरच्या काळामध्ये घाला घातलेला आहे. नंतरच्या काळामध्ये त्यात काही सुधारणा घडाव्यात म्हणून स्वामीजींनी स्वतः रस्त्यावर उतरून सुद्धा कार्य केलेलं आहे. आजही स्वामीजींची ही परंपरा रामकृष्ण मिशनच्या द्वारे, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही होत असते. स्वामीजींना आयुष्य किती मिळालं? 39 वर्षांचं आयुष्य मिळालं. अवघ 39, 39 इयर्स ओनली. 39 वर्ष म्हणजे आपल्याला इथे समजण्यातच निघून जातात. 10-20 वर्षात आपल्याला काही कळतच नसतं. घरचे शाळेत बोटाला आणून सोडत असतात. या माणसाला 39 वर्षांचं आयुष्य आहे. अवघ्या 39व्या वर्षापर्यंत या माणसानं दिग्विजय केला, जग जिंकलं, जग पादाक्रांत केलं आणि जगाला हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व समजावून सांगितलं. स्वामीजी पुढे भारतामध्ये आले. भारतामध्ये ठिकठिकाणी गेले, ठिकठिकाणी व्याख्यानं दिली. स्वामीजींचा भर होता बलोपासनेवर, पण त्यांचा भर होता. जसं समर्थ रामदास स्वामींनी बलोपासना आपल्याला सांगितली, तसं स्वामी विवेकानंदांनी सुद्धा बलोपासना सांगितलेली आहे की तुमच्या अंगामध्ये ताकद पाहिजे, हिंमत पाहिजे. जहाजावरून असे प्रवास करत होते ते शिकागोला गेले. सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांचं व्याख्यान वगैरे झालेलं होतं आणि कुणीतरी त्यांना सांगितलं की शिकागो पेक्षा तुम्ही ना पुढे म्हणजे बोस्टनला जा. बोस्टन मध्ये जरा राहण्याची सोय, म्हणजे आपल्याकडे नाही सांगत का महाबळेश्वरला नका थांबू, तिथे लॉजिंगचे रेट जास्त असतात, त्यापेक्षा वाई थांबा, रेट कमी असतात, सकाळी उठून तुम्ही महाबळेश्वर पाहू शकता. तसं त्यांना कुणीतरी सांगितलं की तुम्ही इथे शिकागो हे खूप महागडं शहर आहे, त्यापेक्षा तुम्ही बोस्टनला जा आणि तिथे राहा. तर स्वामीजी आपल्या शिकागो बोस्टनच्या प्रवासात ते जहाजाने जावं लागायचं. जलप्रवास होता. त्या जलप्रवासामध्ये 2 पाद्री बसलेले होते. पाद्री म्हणजे मराठी शब्द घेऊ नका. पाद्री म्हणजे ख्रिश्चन धर्म प्रसारक, जे ख्रिश्चन धर्माचा
नाही तर काही जणांना प्रश्न पडायचा, हा पुल्लिंगी शब्द आहे का स्त्रीलिंगी शब्द आहे? ख्रिश्चन धर्म प्रसारक तर त्याला पादरी असं म्हटलं नाही, म्हणतात. तर दोन पादरी बसलेले होते, काय म्हणे यांचा देव म्हणे दगडाचा देव पाण्यात बुडतो म्हणे, आमचा देव बघा म्हणे लाकडाचा असतो पाण्यावर तरंगतो. ते प्रतिमा असते ना येशूची लाकडी, ती पाण्यावर तरंगते म्हणे, यांचा देव दगडाचा असतो म्हणे पाण्यात बुडतो. स्वामीजींनी त्यांना सांगितलं की अरे तुम्ही असा अपमानास्पद बोलू नका रे बाळा, बोलू नका, तुमचाही धर्म श्रेष्ठ आहे माझाही धर्म श्रेष्ठ आहे म्हणे. आपल्या दोन्ही धर्माचं शेवटी अंतिम ध्येय काय आहे तर मानवता हेच ध्येय आहे ना. स्वामीजी त्यांना पटवून सांगत होते, पण ते दोन पादरी काही ऐकायलाच तयार नाही, ख्रिश्चन धर्म प्रसारक. स्वामीजी पण वैतागले. स्वामीजींनी धरले एकाच्या असं गेला कॉलर. ते म्हणले आता जर जास्त बडबड केली ना उचली नाही समुद्रात फेकून दे. मग त्याला कळलं की सहिष्णुता म्हणजे काय. तो म्हणला नाही स्वामीजी, हिंदू धर्म हा खरा सहिष्णू धर्म आहे. माझी कॉलर सोडा म्हणला तुम्ही, मला बसू. म्हणजे जिथे ताकदीचा वापर करायचा तिथे करता आला पाहिजे. स्वामीजी सांगत की मला फुटबॉलच्या मैदानावर फुटबॉल खेळणारी मुलं अधिक आवडतील. गीतेचं पठण करत खोलीत बसणाऱ्या मुलांपेक्षा फुटबॉलच्या मैदानावरती खेळणारी आणि घाम गाळणारी मुलं मला अधिक आवडतील. हा स्वामीजींचा शिक्षण विषयक संदेश आहे, किती महत्वाचा आहे. स्वामीजी सांगतात राईज अवेक अँड नॉट स्टॉप टिल द गोल इज रीच्ड. उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी होईपर्यंत थांबू नका. स्वामीजी सांगतात जगाला, नवयुवकांना मार्गदर्शन करतात. 1902 साली स्वामीजी कन्याकुमारीच्या, भारताच्या सगळ्यात शेवटचं तो, या स्वामीजींचं पूर्ण भारत भ्रमण झालेलं आहे. हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत स्वामीजी पूर्ण भारत देश हिंडलेले आहेत, जग हिंडलेले आहेत. पूर्ण जगभर त्यांनी हिंदू धर्माची पताका त्यांनी पोहोचवली. आमचा धर्म सहिष्णू कसा आहे, आमचा ज्ञानदेवांनी जसं जगाकडे पसायदार मागितलं, आता विश्वात बके देवे इने भाग्यज्ञ तोषावे तोषणी मज द्यावे पसायदान हे. स्वामीजी म्हणे की आमचा वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, अशा पद्धतीचा हा आमचा हिंदू धर्म सहिष्णू आहे. पुढे 1902 साली त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपलं जीवित कार्य आपण आटोपत घेतलं पाहिजे. आणि स्वामीजींनी पुढे कन्याकुमारीला गेले. कन्याकुमारीला त्यांनी ते एक शिलान्यास पाहिला, म्हणजे मध्येच खडक असतो, त्या खडकावरती ते गेले. आज तिथे मोठी विवेकानंदांची शिला उभी आहे. खरं तर काने मॅडम त्याच्याविषयी अधिक चांगलं सांगू शकतील, कारण त्या गायत्री टूर्स मार्फत अनेकदा त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर ते विवेकानंद स्मारक त्या ठिकाणी उभं केलं गेलं. आणि भारतानं 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला. युवकांसाठी, आजच्या युवकांसाठी प्रेरणा कोण? कंगना राणावत प्रेरणा नव्हे, बिपाशा बसू प्रेरणा नव्हे, करीना कपूर प्रेरणा नव्हे, तर आजही प्रेरणा आपल्याला स्वामी विवेकानंदच असले पाहिजे. म्हणून तर हा सगळा सप्ताह साजरा करणे आणि हे सगळं चरित्र तुमच्या समोर मांडणे हा खटाटोप केवळ त्या कारणासाठी आहे. आज आपण कुठे चाललोय? आज पुन्हा एखाद्या विवेकानंदाची इथे गरज आहे. आज पुन्हा एखादा नरेंद्र विश्वनाथ दत्त या भूमीत जन्माला येणं गरजेचं आहे. आणि त्यानं पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे की माझा धर्म हा सहिष्णू, मानवता आणि करुणा शिकवणारा धर्म मला पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरती घेऊन जायचा आहे. ते काम आपल्याला करायचं आहे, इथून पुढे करायचं आहे. गेली 40-50 मिनिटं मी तुम्हाला विवेकानंदांच्या विषयी माहिती सांगतोय. मला वाटतं मी आता यापेक्षा अधिक बोललो, कितीही बोललो तरी हा माणूस कवेत नाही पकडता येत. हा माणूस असा शब्दांमध्ये पकडता येत नाही. कुठेतरी शब्द अपुरे राहतात, शब्द निसटतात, काहीतरी राहतं. खाली बसल्यानंतर लक्षात येतं की अरे हे सांगायला हवं होतं, आपण हे विसरलो. काहीतरी निसटल्यासारखं काहीतरी वाटतंच. परिपूर्णता येत नाही शेवटपर्यंत. पण जेवढं माझ्या परीनं सांगणं शक्य होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा स्वामीजी नीट अभ्यासा, स्वामीजींचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. थांबतो. धन्यवाद.